मुंबई में बहुप्रतीक्षित माघा थाने गोरेगांव वाया लोखंडवाला 120 फीट डीपी रोड परियोजना का लोकार्पण केंद्रीय मंत्री पीयूष गोयल के हाथों संपन्न हुआ। इस परियोजना को साकार करने में विधायक अतुल भातरकर के 10 वर्षों के लगातार प्रयास और जनहित के लिए किए गए अनुसरण की महत्वपूर्ण भूमिका रही। यह सड़क परियोजना मुंबई की यातायात समस्या को कम करने और नागरिकों को तेज, सुरक्षित तथा सुगम आवागमन की सुविधा प्रदान करेगी। इस अवसर पर विधायक अतुल भातरकर ने कहा कि यह सिर्फ एक सड़क नहीं बल्कि क्षेत्र विकास और नागरिकों के सपनों को साकार करने वाला महत्वपूर्ण कदम है। कार्यक्रम में भाजपा के कई जनप्रतिनिधि, पदाधिकारी और बड़ी संख्या में स्थानीय नागरिक उपस्थित रहे। A lot of water has gone under the bridge. बहुत सारा पानी नदी से बह चुका है। अब जो बह चुका है पानी, जो भी समस्याएं हैं, जो भी समय के साथ साथ परिस्थितियां बदली हो, सवाल तो ये है कि आज हमें उसका स्वाद लेना है, पानी पहुंचने का आनंद बनाना है, या हमें स्पर्धा करनी है। और मैं समझता हूं आज का बहुत ही शुभ अवसर, जब हम छत्रपति शिवाजी महाराज को याद करते हैं, उनके महाअभिषेक को सेलिब्रेट करते हैं, उस दिन तो सिर्फ और सिर्फ हम सब में आनंद लेना चाहिए कि सभी के सामूहिक प्रयास से आज ये रास्ता 160 फुट 120 फुट का रास्ता का लोकार्पण हो रहा है। इसमें सभी का प्रयास तो मैं साधुवाद करता हूँ, नमन करता हूँ। सभी के योगदान का इसमें हिस्सा है। और जैसे प्रभु श्री राम को जब लड़ाई के लिए रावण के घर तक पहुंचना था, बुराई को मिटाने, बुराई को समाप्त करने, जब उनको समुद्र पार करना था, तब कितने हजारों, कितने लाखों की लहरी ने उनका सहयोग किया। मैं समझता हूँ ये जो सेना दोनों हमारे सामने, चाहे वो शिवसेना की हो, चाहे भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता हो, चाहे वो हजारों नागरिक हो, जिनकी दिल में इच्छा थी कि जल्द से जल्द रोड खुले, चाहे वो हमारे झोपड़पट्टी वासी हो, जिनको हम नया घर दिए बगैर, उनका पुनर्वास करे बगैर समस्या का हल नहीं निकालना चाहते थे, जो सभी का योगदान लगा, जो सभी ने आज के कार्यक्रम को लेकर क्या संदेश देंगे सर? हिंदी का मराठी? मराठी बोली का? आजचा दिवस माझ्याकरता अत्यंत आनंदाचा आणि समाधानाचा दिवस आहे। 2014ला कांदिवली पूर्व विधानसभेचा आमदार झाल्यानंतर मी या प्रश्नाला हात घातला। विधानसभेत आणि विधानसभेच्या बाहेर या प्रश्नाकरता मी सातत्याने प्रयत्न केले, संघर्ष केला आणि आज हा रोड जनतेच्या सेवेमध्ये समर्पित झालाय। त्याच्यामुळे आजचा दिवस माझ्याकरता आनंदाचा दिवस आहे। सर, रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाहीये, या आरोपासंदर्भामध्ये आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे या ठिकाणी आंदोलन झालेले। त्यांच्या म्हणणं आहे उद्धव ठाकरे गटाला, एवढी घाई का केली? उद्धव ठाकरे गटाला माझा पहिला प्रश्न असा आहे की त्यांची महापालिकेवर सत्ता होती तेव्हा त्यांना या रोडची आठवण का नाही झाली? पण विरोधकांनी, म्हणजे त्यांच्या विरोधकांनी चांगलं केल्यानंतर त्यांच्या पोटात दुखतंय। इथे रोडचं डांबरीकरण झालेलं आहे, रोड पूर्ण तयार आहे। आता पावसाळा तोंडावर आहे, उद्यापासून पावसाला सुरुवात होतीये, त्यामुळे आज हा रोड लोकांच्या सेवेस समर्पित झालाय। येणाऱ्या 7-8 दिवसामध्ये याच्यावर मास्टिक येईल, लाईट पण लागलेले आहेत, पुढचे लाईट पण। वाईट बघण्याचे धंदे बंद करा आणि जळण्याचे उद्योग बंद करा। सर, सिंह स्टेट लोखंडवाला के बीच 120 फीट रास्ते का उद्घाटन किया गया, क्या संदेश देंगे? तो आज का दिन मेरे लिए बहुत खुशी का और आनंददायी इस प्रकार का दिन है, क्योंकि 2014 में कांदिवली पूर्व का विधायक होने के बाद मैंने इस रोड के लिए
बहुत सारे प्रयास विधानसभा के अंदर विधानसभा के बाहर किए और आज ये मेरे लिए खुशी का दिन है कि मैंने जो वचन मेरे लोगों को दिया था उसका आज रोड का लोकार्पण मैंने किया है। क्रांतिनगर के आगे तक कब तक होगा सर? क्रांतिनगर के क्रांतिनगर से गोरेगांव तक का जो रोड है वो माननीय मुख्यमंत्री जी ने वॉर रूम में लिया है और वहाँ के विधायक सुनील प्रभु भी इस रोड के पक्ष में है, वो कोई विरोध करना नहीं चाहते हैं और इसके लिए मुझे लगता है वो आने वाले 2 बरस में वो रोड पूरा करने का काम हम करेंगे। दादा, तुमच्या अथक प्रयत्नाने आज या रस्त्याचे उद्घाटन झालेलं आहे. बरेचसे दुगावले पण सुद्धा आले आहेत. आज खरोखर आनंदाचा दिवस आहे की 120 फुटाचं जे लोकांचं स्वप्न होतं त्याला आज खरोखर आनंदाचा दिवस आहे. त्यातमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुद्धा आहे आणि रायगडचा सच्चा मावला आज इथे आमच्या बरोबर भरत गोगावले साहेब आहेत. त्यामुळे ह्या दूरदर्शनकरा योग झालेला आमच्या त्या बरेच दिवस लोकांची इच्छा होती, लोकनवाल्यांच्या लोकांची इच्छा होती, गुरुवेदच्या लोकांना जायला खूप त्रास व्हायचा कारण ट्रॅफिकची अडचण होती. ट्रॅफिकची समस्या आता दूर झालेली आहे आणि आता एका पत्रकारांनी केला काही लोकांना घर द्यायची बाकी आहे. माझ्या मते तुम्हाला थोडीशी माहिती कमी आहे. जे तोडलेले आहेत ज्यांची 20-10% गेलेले आहेत त्यांना सुद्धा घर आपण देतो. त्यांच्यासाठी सुद्धा आपण तशी ऑर्डर मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस साहेबांकडून कमिशनर साहेबांकडे दिलेली आहे. त्यांना सुद्धा प्रत्येकाला घर द्यायची जबाबदारी असेल आणि त्यासाठी आतापर्यंत जशी 500 लोकांना घर दिली तशी त्या लोकांना सुद्धा घर पूर्णपणे दिली जातील याचे रोडावर तुम्ही खूप परिश्रम केला होता, त्याच्यामध्ये काय बोलणार? असं माझी जनता होती त्यामुळे त्यांच्यासाठी परिश्रम करणे माझं काम होतं. त्याच्यात जोर तर झालाच पाहिजे पण माझ्या जनतेला त्यांची गरज सुद्धा माझ्या मतदारसंघात आजूबाजूला मिळाली पाहिजे हा माझा प्रयत्न. त्याला एकनाथ शिंदे साहेबांनी जी साथ दिली, देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी साथ दिली त्याची चर्चा असते. पण इथे श्रेयवादची लढत होती का रस्त्यासाठी? पक्ष मोठे यायला थोडंफार असं होतं. आज शेवटी आज आम्ही ठरवलं 6 तारखेला घ्यायचा. 6 तारखेला उद्घाटन आज ठरल्याप्रमाणे झालेलं आहे. युतीमध्ये झालेलं आहे. याच्यामध्ये चांगलं सहकार्य करून आम्ही इकडे आलेलो आहोत आणि आज जर आपण पाहिलं तर प्रकाशराव सूर्य असतील, अतुल भातलकर असतील, आमचे प्रवीण भाऊ असतील, आमचे योगेश सागरजी असतील, आमचे गोपाळ शेट्टी असतील आणि आम्ही दोन्ही मंत्री आज हा कार्यक्रम आपण केला पाहिला. युतीमध्ये हा कार्यक्रम होतोय, आम्हाला समाधान आहे, आनंद आहे आणि गरिबांसाठी सगळ्यांसाठी हा 120 फुटाचा रस्ता आणि इथे जे बाधित झालेले लोक होती त्यांना 300 लोकांना आतापर्यंत घरं देण्याचं काम केलेलं आहे आणि आता 37 लोक राहिलेले आहेत त्यांना पण द्यावं अशी आम्ही विनंती केलेली आहे. त्यामध्ये पियुष भाई पण त्यात मदत करतील, दादा पातळीकर साहेब आहेत आणि प्रवीण भाऊ आहेत. त्यामुळे मला खात्री आहे की कोणाचाही आशीर्वाद घेतल्याशिवाय ही मंडळी पुढे जाऊ शकतो. सर या ठिकाणी 50% जे तोड कार्य झाले त्यांच्यावर